मन मंदिरा गजर भक्तीचा. नाही का संतांचं तसं नाही. खरे वारकरी ज्ञान राज माऊलीच्या दिंडीमध्ये मंडळी असे चालतात. हे लोक त्यांना लाता घालतात कारण ते दिसायला बरोबर नसतात ना. फटका झेंडा, कुठंतरी मळके कपडे, कुठंतरी गण लावले, पांडुरंग हरी वासुदेव हरी, सतत नाम त्यांचं. पण आमच्या सारखे आतंकवादी घुसले मोठे बुवा लोक त्यांचे पाय पडतात. जे खरे आणि जे खरे खानदानी वारकरी आहे त्याला लोक लाता मारतात कारण ते दिसायला बरोबर नाही ना. इथं गण इथं पडशी, झेंडा, फाटके कपडे, अंग कळकट, कपडे मळकट, पण अंतःकरणामध्ये भाव बळकट. क्या बात है. अरे जातीला काय काडी लावता, आचरण चांगलं पाहिजे. विढाला 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 मोठं होण्याचा प्रयत्न करता. भरत महाराजचं कीर्तन ऐकून, कॅसेट ऐकून आपण मोठं होऊ. भरत महाराज सारखं निवेदन आपण करू, पण नाही. भगवान किसी के हात में क्या देंगा राम जाने. माणसाने दुसऱ्याची बरोबर. आज यवतमाळमध्ये महाराजांचे कार्यक्रम मी पाहिले. 3-3, 4-4 लाख लोक समाज कीर्तनाला, प्रवचनाला. शंकराचार्याच्या पुढे बाबांनी मला जाऊन उभा केलं. बघा किती आपुलकी. याला वारकरी संप्रदायामध्ये माणसं तोडणं ही वारकरी संप्रदायाची संकल्पना. माणसं तोडणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म आहे. विडाला 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 बोला पुंडलिका वरदे. बघा काही संत असे जन्माला आले किसन महाराज, आमचे कीर्तनकाराला लाज वाटते त्यांचे नाव घ्यायचे. तुकडोजी बाबा, गाडगेजी महाराज, हे डसत यांना. हट, गाडग्याचं नाव घेत. गोरबेंना उचललं त्यांना. अरे गाडगे बाबाचे विचार जरा समाजामध्ये आणा. आमचे तुकडोजी बाबाचे विचार. एकच टमकी होती मंडळी तुकडो बाबाच्या हातामध्ये, एकच टमकी. काय शक्य असेल बरं त्या टमकीमध्ये. आणि महात्मा गांधीचे 2 शब्द आणि तुकडोजी बाबाची 1 टमकी. ऑल भारत डगडग करीत होता. इतकी ताकद होती. काय म्हणले महात्मा गांधी माहिती आहे? चले जाओ. कोणाला म्हणले? कोणाला म्हणले बरं? काय ताकद असेल? चले जाओ. 2 शब्द चले जाओ. ते अजून नाही आले, अजून नाही आले इंग्रजी. तुम्ही फक्त तुमच्या बायकोला म्हणा चले जाओ, तुमच्या वापकाडीत आणि फक्त बायकोलाच म्हणा संध्याकाळी चले जाऊ. मेल्या मुर्द्या म्हणा चले जाऊ म्हणते. किती ताकद होती महात्मा गांधीमध्ये. आणि तुकडोजी बाबाची एकच टमकी. तुकडोजी बाबा तुमने दादरा. अरे तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया था. तुकडोजी बाबा तुमने, तुकडोजी बाबा तुमने तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया. ए वो बाज खंजरी का, वो बाज खंजरी का, सब दिल को लुभा दिया था. तुकडोजी बाबा तुमने भारत जगा दिया था. तुकडोजी बाबा तुमने नारा ना नारा नार ना नर ना नारा 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 ना नारा नारा ना नारा ना भारत जगा. अरे सुनकर तुम्हारी बानी बानी बानी, सुनकर तुम्हारी बानी घबरा गया था परका. काय ताकद असेल तुकडोजी बाबाच्या शब्दामध्ये मंडळी. भारत देश आजादीसाठी तुकडोजी बाबानं इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळले. खबरदार अंग्रेज हो, कुत्ते हो, हमारे भारत में आके हमारे भारत का नमक खा के गद्दारी कर रहे हो. 11 फौजदार तो जिवंत जाळले तुकडोजी महाराजांनी. किती क्रांती केली. सुनकर तुम्हारी बानी घबरा गया था परखा. थरथर काप झाला इंग्रजाला, पळून गेले.
सुनकर तुम्हारी बानी बानी घबरा गया था परका देश के लिए तो ये देश के लिए हे तुमको अटक किया था टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा दिया हे वो बाज खंजरी का सब दिल को लुभा दिया था टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा काय शब्द आहे एकच टमकी टुकड़ों जी बाबा तुमने ये भारत जगा दिया था अरे वो नाद खंजरी का सब दिल को लुभा दिया था सुनकर तुम्हारी बानी घबरा गया था परका मंडळी इंग्रज गेले पुन्हा नाही आले एकच टंकीला टंग टंग टंकी झोपले लोक उठायचे ना आमचे हजारो पकवाज वाजू राहिले आणि कोट्यावधी कीर्तनकार अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष मला वाटतं काही दिवसांनी विलक्षण लढू ते काय कोण ठेव विठाला आणि तेच होणार आहे बघा हे ताजुद्दीन बाबाचे शब्द लिहून घ्या तुम्ही अरे तुकाराम महाराजाला भगवान परमात्मा सर्व तिन्ही लोकांचं राज्य देण्यासाठी आले ते काय म्हटले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तो देव एकच टमकीचा आवाज कोट्यावधी लोक जागी झाले आमचे करोडो टाळ वाजते लाखो सप्ते होते तरी काय कुटकेंचे उठकी त्याचं कारण सांगू मी तुम्हाला त्याचं एकच कारण आहे काय कारण आहे सांगणारा ना ऐकणारा हे दोघं जर चांगले असले की टिक्क्या होत असतं सांगणारा पागल ना ऐकणारा सैतान अरे सांगावं जगद्गुरु तुकोबा रायानं आणि ऐकावं निळोबा रायानं तपश्चर्या होती आता सांगणारा दारू पितो ऐकणारा म्हणतो दारू बंदी झालीच पाहिजे आणि याच्याच खिशात क्वार्टर काय दर्शक आमचे भरतबुवा सारखे क्वचित कीर्तनकारी समाज जोडणारे विठाला 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 बघा आपण कोणाच्या पाय पडतो कोणाचं दर्शन घेतो महाराजाकडे गेलो की महाराज म्हणजे आशीर्वाद अरे दुसऱ्याला आशीर्वाद देण्यासाठी अगोदर आपल्यावर कोणाचा आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद देवा भगवान बाबानं भीमसिंग बाबानं वामन भाऊनं तुकाराम महाराजानं तुमचा आमचा आशीर्वाद काय काय म्हणजे आपल्या त्यांच्या आशीर्वादाने मेलेले माणसं जिवंत झाले आणि आमच्या आशीर्वादाने शोकांतिका वाटते की जिवंत मरू राहिले एवढा फरक आहे विठाला 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 मन मंदिरा गजर भक्तीचा